माध्यमिक विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या योजनेअंतर्गत मी वैशाली विनोद देसाई व्हर्च्युअल क्लासमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूया। आज आपण एक पाठ अभ्यासणार आहोत। पाठ क्रमांक 7। पाठाचे नाव आहे दुपार। लेखकांचे नाव आहे राजीव बर्वे। राजीव दत्तात्रेय बर्वे हे प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहेत। राजीव बर्वे यांचा जन्म 1958 सालचा। त्यांची मनबहर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनस्पर्श इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। तसेच देवा शपथ खरं सांगेन, दे धडक बेधडक, बोला दाजीबा, सासर झालं माहेर या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली आहे। प्रकाशनातील अमूल्य अशा योगदानामुळे त्यांना 2002 मध्ये भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला। त्यांच्या मनस्पर्श या पुस्तकास पुणे महानगरपालिकेच्या तर्फे पुरस्कार मिळालेला आहे। आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत तो पाठ त्यांच्या मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे। चला तर मग अभ्यासूया हा पाठ। या पाठामध्ये लेखकांनी दुपारच्या प्रहराचे मनोहारी चित्रण केले आहे। लोकांना साधारणपणे सकाळचा व संध्याकाळचा अवधी खूप आवडतो। त्यांची वर्णनेही खूप केली जातात। सकाळ संध्याकाळवर कविताही लिहिल्या जातात। कथा कादंबऱ्यांमध्ये, सिनेमांमध्ये सकाळ संध्याकाळची वर्णने, प्रसंग खूप येतात। मात्र दुपारबद्दल अशी वर्णने जवळजवळ नसतात। दुपार म्हणजे रखरखीत, तप्त जाळ असलेली, कंटाळवाणी, नकोशी वाटणारी अशी सर्वांची भावना असते। प्रस्तुत पाठात मात्र लेखकांनी दुपारबद्दल अत्यंत आत्मीयतेने लिहिले आहे। जगण्याची धडपड, नवीन जीवन घडवण्याची प्रेरणा व नवनिर्मितीची उर्मी दुपारमध्येच दिसते। जीवनाचे चक्र चालू ठेवण्याचे कार्य दुपार पार पाडते। दुपारच्या रूपांकडे लेखक प्रेमाने पाहतात, म्हणून या पाठात दुपारचे लोभस वर्णन आले आहे। शहरात, गावात, जंगलात दुपार कशी वेगवेगळ्या रूपात अवतरते त्यांचे सुंदर वर्णन या पाठात आहे। सकाळच्या उल्हासानंतर अन प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली। सूर्य दिवसाच्या मध्यानावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार। त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत। माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन असं त्या सूर्याचं रौद्र रूप सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच। आपल्या कर्तृत्वानं त्यानं दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये। इथे बघा, उल्हास म्हणजे उत्साह, मध्यान म्हणजे दुपारची वेळ, आसमंत म्हणजे परिसर, दिपवून टाकणे म्हणजे उजळवून टाकणे। या परिच्छेदामध्ये लेखकांनी सूर्याच्या रौद्र रूपाचे वर्णन केले आहे। सकाळी सकाळी सृष्टीला उजळवून टाकणारा सूर्य ज्यावेळी आपल्या माथ्यावर येतो त्यावेळी त्याचे रौद्र रूप, भयंकर रूप आपल्याला दिसते। सूर्याचे तेज एवढे प्रखर असते की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा आपली हिंमत होत नाही आणि जणू सूर्य आपल्याला म्हणत असतो, माझ्याकडे डोळे वटारून म्हणजे डोळे मोठे करून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन। इतकं भयंकर रूप त्याने दुपारी धारण केलेले असते। अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर। त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी। सकाळपासून नांगरून अन घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा तिच्याच बरोबर 2-4 सुखदुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो। आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती। दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे।
आता ही जी दुपार आहे ती शेतातील दुपार आहे. एखादा शेतकरी सकाळपासून आपल्या शेतावरती काम करत असतो, कष्ट करत असतो. दुपारी त्याची जी बायको आहे, घरची लक्ष्मी आहे, ती त्याच्यासाठी जेवण घेऊन येते आणि बांधावरच्याच एखाद्या वडाच्या नाहीतर पिंपळाच्या झाडाखाली ते दोघे बसून जेवण करतात. त्याचवेळी त्यांच्या सुखदुःखांच्या गप्पाही चाललेल्या असतात आणि या दोघांच्याकडे ही दुपार जी आहे ती कौतुकाने बघत असते व त्या दोघांच्याकडे बघून ती धन्य धन्य होत असते. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच उन्ह लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. लांबवर भटकणारे, शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी देखील मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणापाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात आणि घराच्या आश्रयानं राहणारी कबुतरं देखील गुटरगू थांबून कुठंतरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात. आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत असते. पशुपक्षी आणि प्राण्यांना देखील ही दुपार. जंगलातले प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून, नाही तर सकाळी सकाळीच ताव मारलेले आपले भक्ष्य आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत नाहीतर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. जगाची सगळी काळजी आणि उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवर टाकून दिलेली असते. दुपारनं ही काळजी घेतलेली असते आणि छान आराम करा म्हणत असते ती त्यांना. रपेट म्हणजे फेरपटका, सांदी म्हणजे खाचेमध्ये, भ्रांत म्हणजे काळजी, अंमळ म्हणजे जरा, ढोली म्हणजे झाडाच्या खोडात असलेली पोकळी. ही आहे पशुपक्ष्यांची दुपार. सकाळपासून पशुपक्षी अन्नासाठी भटकंती करत असतात. डोक्यावर उन्ह आल्यानंतर मात्र हे पशुपक्षी झाडांचा, छपरांचा आसरा घेतात व त्यांच्या सावलीत थोडा वेळ विसावतात. दुपारही यासाठी त्यांना परवानगी देते व छान आराम करा असे म्हणते, कारण थोडी विश्रांती घेतल्यानंतर परत उत्साहाने काम करायचे आहे. खेडोपाडी गावं सुस्तावलेली असतात. शेतावर न गेलेल्या घरातल्या बाया सगळी घरकामं करून 2 घटका जरा डोळं मिटूया म्हणून विसावलेल्या असतात आणि घराच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातला पोपट देखील छानपैकी पेंगत असतो. या सगळ्यांची काही क्षणाची विश्रांती असते दुपार. परत ताजंतवानं होण्याकरिता कार्यरत असते ती. ही आहे खेड्यातल्या घरातील दुपार. शेतावर न गेलेल्या बायका घरातील सर्व कामे आटपून थोडी विश्रांती घेत असतात. तसेच पिंजऱ्यातला पोपटही पेंगत असतो. परत ताजंतवानं होऊन काम करण्यासाठी दुपारही त्यांना विश्रांती घेऊ देते. दुपार होते एखाद्या शहरात नाही तर महानगरीत. काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली, पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का या विवंचनेत थोडा पहुडलेला असतो आणि कोणी शेठ तेवढ्यात त्याला उठ रे करून उठवतोही. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते, त्यानेही फारशी घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते आणि तो कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला दुपारचा आळ क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. नागपूरच्या नाही तर अमरावतीच्या नाही तर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू विसावू म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते आणि घाम पुसत निघतात बिचारे रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरिता भर दुपारी सायकल मारत. दुपार सलाम करते या गाडीवानांना आणि ही सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्यांना. विवंचना म्हणजे काळजी, घासाघीस म्हणजे विक्रेता व ग्राहक यांच्यात किमतीवरून होणारी खेचाखेच. आतापर्यंत आपण खेड्यातील दुपारची विविध रूपे बघितली. आता आपण शहरातील लोकांची दुपार कशी असते
ते बघूया. शहरातील एखादा गाडीवान आपली हातगाडी हाकत सकाळपासून काबाड कष्ट करीत असतो. दुपारच्या वेळेला कुठेतरी सावलीचा आसरा घेत तो विश्रांती घेत असतो. पण ही विश्रांती त्याला जास्त वेळ मिळत नाही. मालकाने एखादे काम दिले की परत त्याला कामासाठी सज्ज व्हावे लागते. तसेच सायकल रिक्षावाल्यांचे. भर उन्हात हे लोक सायकल रिक्षा चालवतात. त्यांना विश्रांती मिळतच नाही, कारण त्यांचे हातावरचे पोट असते. दिवसभर काम केले तर रात्री 2 घास पोटात जाणार असतात. अशा या गाडीवानांना व सायकल रिक्षावाल्यांना दुपार सलाम करते. कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुवून हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी डोळ्यावर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत पळत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक. आणि त्याचवेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरता आलेले असतात त्यांचे साथीदार. धडधडणारं हे अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं आणि ही सगळी कार्यशीलता कौतुकाने पाहत असते दुपार आणि कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते त्यांना. अव्याहत म्हणजे सतत न थांबता, अवाढव्य म्हणजे खूप मोठे, कार्यरत म्हणजे कामात गुंतलेले. ही आहे कारखान्यातील दुपार. तुम्हाला माहीतच आहे की कारखान्यामध्ये शिफ्टप्रमाणे काम चालते. पहाटे आलेले कामगार दुपारी घरी परतत असतात तर त्याच जागी दुसरे कामगार येतात. म्हणजे कारखान्यातील मशीन्स न थांबता काम करत असतात. अशा वेळी दुपार या कार्यशीलतेकडे कौतुकाने पाहते व कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देते. मधल्या सुट्टीत वर्गातून आरडत ओरडत धूम ठोकणाऱ्या पोरांना कोण आनंद झालेला असतो. या छोट्याशा सुट्टीचा आणि आईनं काय डब्यात दिलंय याची उत्सुकता तर आता अगदी शिगेला पोहोचलेली असते. नेमका आज त्यांचा आवडता डबा असतो आणि तो पटापट खाऊन हात धुवून वर्ग सुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्या वेळात त्यानं थोडा खेळ आणि मस्तीही केलेली असते. दुपार मोठ्या गमतीनं रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. आपल्या सर्वांना जवळची असणारी ही शाळेतील दुपार. आपण या दुपारची आतुरतेने वाट पाहत असतो. पोटात कावळे ओरडत असतात व डब्यात आपल्या आवडीचे काही असेल तर मस्तपैकी त्यावर आपण ताव मारतो. उरलेल्या थोड्या वेळात आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मस्तीही करायची असते, खेळायचे असते. मुले ज्याप्रमाणे या दुपारच्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असतात त्याचप्रमाणे दुपार ही मुलांच्याकडे पाहून खुश होते. तीही या मधल्या सुट्टीचा आनंद घेते. शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयातल्या लेखनिकाचे आणि हिशोब तपासणीसांचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते. केव्हाचे 1:30-2 होत आहेत, पोटात भुका लागल्या आहेत. आता एवढ्यात काही नवं काम समोर न येवो म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे, असा विचार येत येतच जेवायची सुट्टी होते. संगणक काही मिनिटाकरता बंद होतात आणि सहकाऱ्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत सुखदुःख शेअर करत करत ताजेतवाने होण्याकरिता पोटाला आधार देण्यासाठी एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थांची थोडीशी चव चाकत एखादं कार्यालय काही मिनिटाकरता कसं शांत शांत झालेलं असतं. जेवणाची सुट्टी संपते, संगणक सुरू होतात. दुपार म्हणते उठा, आराम बास आणि पेन सरसावत नाही तर संगणकाचा कीबोर्ड समोर ओढून घेत असतात. हेही आधुनिक श्रमजीवीत. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीतच थोडीशी डुलकी काढू या विचारानं कोणी डुलकी काढतोही आणि दुपार हसत हसत त्यालाही थोडं माफ करून टाकते. काही क्षणांनी हलकेच उठवते त्याला आणि मग तो करू लागतो अधिक जोमानं टेबलावरचं त्याचं काम. आता ही दुपार आहे एका कार्यालयातील, म्हणजेच ऑफिसमधील. ऑफिस साधारण 9-10 वाजता सुरू होते.
ऑफिसमधील लोक समोर संगणक घेऊन सकाळपासून काम करत असतात. चहाचे काही घोटही घेतलेले असतात. पण जशी दुपार होते तसे त्यांचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे जाते. कधी 1:30-2 वाजतात व आपण डबा खायला बसतो असे त्यांना झालेले असते. कारण जोराची भूक लागलेली असते आणि जेवायची सुट्टी झाली रे झाली की सर्व संगणक काही वेळाकरिता बंद करून ही सर्व मंडळी जेवायला बसतात. यावेळी डबातल्या जेवणाबरोबर मनातील सुखदुःखांचे पण शेअरिंग होते. पोटात 2 घास गेल्यानंतर बसल्या बसल्याच कोणाचा तरी डोळा लागतो. पण हे सर्व थोड्या वेळासाठीच. जेवणाची सुट्टी संपली की संगणक पुन्हा सुरू होतात. लोक परत कामाला लागतात. जणू दुपार ही म्हणत असते की चला कामाला लागा, उठा, आराम बास. दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावर ही दुपार झालेली असते. मैलोनगती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं, डोळे दिपवून टाकत असतं. भर दुपारी दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावतं अन मग दुपार सुकावते. हे दृश्य पाहून सृष्टीचे चक्र असंच अव्याहत चालू असतं आणि त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार. अथांग म्हणजे ज्याचा थांब किंवा पत्ता लागत नाही असा. मैलोगणती म्हणजे कित्येक मैल. ही आहे समुद्रावरील दुपार, ज्यामध्ये दुपार आपली एक महत्त्वाची भूमिका पार पाडते. तुम्हा सर्वांना जलचक्र म्हणजे काय ते माहीतच आहे की सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात व पावसाच्या रूपाने ते परत पृथ्वी तलावर येतात व अवघी सृष्टी सुजलाम सुफलाम करून टाकतात. अशा या जलचक्रामध्ये महत्त्वाचा वाटा असतो तो दुपारचा. दुपारने आपले काम चोख पार पाडलेले असते. सृष्टीचे हे चक्र असेच न थांबता चालू असते. कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नांवर म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं 4 पैसे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात. त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो आणि आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या 40-50 वर्षाच्या काळात आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायचे असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी करता करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण गमावल्याच्या बाबींची मनात कुठेतरी पहुडल्या उजळणी चालू असते. कुठेतरी भीतीची एखादी लकीरही मनात येऊन जाते भविष्याबद्दल. पण मग रोज हा विचार करायची तरी काय गरज? उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही याचाही नको करायला विचार. जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे. आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते. आता ही दुपार कुठली आहे पहा, तर ही दुपार आहे घरातल्या कर्त्या माणसांची. दिवसाचे जसे 3 प्रहर असतात म्हणजे सकाळ, दुपार व संध्याकाळ, तसेच आपल्या आयुष्याचेही 3 प्रहर असतात. कोणते माहीत आहे का? तर सकाळ म्हणजे आपल्या आयुष्यातील बालपणाचा काळ, जिथे आपण मनमुरादपणे आपले आयुष्य जगत असतो. कुठलेही जबाबदारीचे ओझे आपल्या डोक्यावर नसते. दुपार म्हणजे आपल्या आयुष्यातील तरुणपणाचा किंवा प्रौढपणाचा काळ, ज्यामध्ये आपल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचा हा काळ असतो. आणि संध्याकाळ म्हणजे आपल्या आयुष्यातील म्हातारपणाचा काळ, ज्यामध्ये आपण घरातल्या
लोकांच्यावर अवलंबून असतो. शरीर थकलेले असते. आयुष्याच्या शेवटाकडे आपली वाटचाल चालू असते. अशा वेळी घरातील ही वृद्ध माणसे दुपारी वामकुक्षी घेता घेता आपल्या जीवनाचा विचार करत असतात. आपण आयुष्यात काय कमावले, काय गमावले याचा हिशोब मांडत बसतात. विचार करता करताच त्यांचा डोळा लागतो व दुपार पण त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांती घेऊ देते. अशी ही वृद्ध माणसांची दुपार. हिमालयातली नाही तर दूर कुठे तरी आल्प्सच्या पर्वताची बर्फाच्छादित गिरीशिखरे तेजानं न्हाऊन निघतात. दुपारच्या काहिलीनं सुरू होते विघटन. एक निराळस काम दुपार करत असते. समुद्राच्या पाण्याची वाफ अन आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी. जणू दुपारच्या रौद्ररूपाने अचंबित होऊन डौलदार गिरीशिखरं धापास टाकू लागतात अन प्रसवू लागतो तो डोंगरमाथ्यावरून थेंबा थेंबाच्या रूपाने खाली धरतीकडे. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग ओहोळातून पुढे नदीला मिळते ते पाणी अन पावसाचा थेंबही न पाडता ही जादूगार दुपार दुथडी भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुकावतो. गहू नाही तर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असतं. आल्प्स पर्वत युरोपातील एक पर्वतरांग. बर्फाच्छादित म्हणजे बर्फाने आच्छादलेली. काहिली म्हणजे प्रचंड उष्णता. दुथडीवरून वाहणे म्हणजे नदीला पूर येणे. आपण समुद्रावरील दुपार पाहिली, ज्यामध्ये दुपार जलचक्रामध्ये आपली महत्त्वाची भूमिका पार पाडते. आता ही आहे हिमालयातील दुपार, ज्यामध्ये दुपार बर्फाचे पाण्यात रूपांतर करते. हेच पाणी नद्यांमध्ये दुथडी भरून वाहायला लागते आणि पाऊस नसतानाही नद्या भरलेल्या बघून शेतकरी सुकावतो. आपल्या शेतात आता दाणेदार पीक येईल म्हणून तो दुपारचे धन्यवाद मानतो. येथेही दुपारने आपले काम चोख बजावलेले असते. हे दुपार, तू कर्तृत्ववान आहेस. कार्याची, कामाची प्रेरणा देणारी आहेस. सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस. आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. दुपार, तू मानवाची हित करती आहेस, रक्षण करती आहेस. आपल्या तेजानं तू नाश करतेस हवेतले कीटक नि जंतू आणि स्वच्छ करून टाकतेस आसमंत. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस. तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस. सकाळनंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्ववाहिनी आहेस. सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे. उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, संध्याकाळ चांगली जावी म्हणून झटायला लावणारी, तेजाने अशुभ अमंगल किडीचा नाश करणारी तुला शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. कार्यप्रमाण म्हणजे काम करण्याची प्रेरणा. प्रणाम म्हणजे नमस्कार किंवा नमन करणे. अशी ही सर्व सृष्टीला प्रकाशमान करणारी दुपार अवघ्या सृष्टीला प्रेरणा देणारी आहे. सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांची हितकर्ती, रक्षण करती आहे. हवेतील कीटक जंतू नष्ट करून हवा स्वच्छ करणारी आहे. ती निर्जीव नसून सजीव आहे. साऱ्या प्राणीमात्रांना जीवन देणारी आहे. थोडा आराम करा, विश्रांती घ्या व परत जोमाने कामाला लागा असे प्रेमाने समजावणारी आहे. अशा या कर्तृत्ववान दुपारला लेखकाने शतशः नमन केले आहे. तिचे आभार मानलेले आहेत. या दुपारकडे उदास कंटाळवाणी म्हणून न बघता आपल्याला ती ऊर्जा देणारे आहे असाच दृष्टिकोन लेखकांनी येथे दिलेला आहे. मुलांनो, येथे हा पाठ संपलेला आहे. या पाठामागे जो स्वाध्याय दिला आहे तो तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा पाठ नक्की समजला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.